दानिश एंड शार्दुल. शार्दुल. यस सर. हाँ सर, ईव टीजिंग ना. आपको ईव टीजिंग पे नेगेटिव पॉइंट बोलने हैं. ओके सर. दानिश आपको पॉजिटिव पॉइंट बोलने हैं. टीजिंग. ओके ओके, स्विच करता हूँ. शार्दुल आप नेगेटिव पॉइंट बोलो, दानिश आप पॉजिटिव पॉइंट, सॉरी पॉजिटिव पॉइंट्स. उसके क्या नुकसान है, व्हाट आर द डिसएडवांटेजेस फ्रॉम ईव टीजिंग, वो बोलेगा दानिश. शार्दुल आप बोलोगे व्हाट आर द एडवांटेजेस फ्रॉम दिस ईव टीजिंग. यू टीजिंग. हाँ. यस सर. हाँ यस सर. क्या एबिलिटी देख के मैंने टॉपिक दिया है, पॉजिटिवली और नेगेटिवली. बोलिए. उपयोग. नेक्स्ट राउंड जो होने वाला है आर्यन और अक्षय में होने वाला है. हेलो हेलो दानिश. हाँ बोलो. हेलो दानिश, देखो ईव टीजिंग आहे बोल ना. बोल. हाँ ईव टीजिंग आहे ना, पूर्ण याच्यामध्ये हाँ आपल्या साऊथ एशियामध्ये, पूर्ण आपला एशिया त्याच्यामध्ये इंडिया, नेपाळ आणि पाकिस्तान मध्ये पूर्ण वाईन रेजिंग मध्ये आहे. हाँ. तुझं तुझं काय हे मत आहे त्याच्यावर? दानेश, ईव टीजिंग मतलब लड़कियों को परेशान करना होता है. यार आपको नेगेटिवली बोलना है, मतलब आपको उसके बारे में बताना है कि वो गलत है. हो यार. चांगलं ना. अरे दानिश, त्यांना बघतायत का सांगून दे, पोरींचं नाव घेणं काबरं चुकीचं आहे, कोणाला बुली करणं काबरं चुकीचं आहे, रॅगिंग करणं असं या गोष्टीच्या बाबतीत सांग. अक्षय, आपका टर्न आएगा. दानेश. दानेश जल्दी बोलो. उसको पता है अक्षय. सर वो सुन रहा है पर बोल रहा है. दानेश. दानेश आपको एनडीए में जाना है कि नहीं? जहाँ आप पीछे हटे वो आपके लिए गलत चीज है. आपको हमेशा आगे बढ़ना है लाइफ में. बी सीरियस. जब तक आप बोलोगे नहीं खुल के तब तक आप आगे नहीं बढ़ सकते दानेश. चलो, रिप्लेसमेंट का निवेदन आया है दानेश के गांव से. बट पॉइंट भी स्विच होएगा.
ओके, अक्षय आपको पॉजिटिव पॉइंट बोलने हैं, शार्दुल आप नेगेटिव पॉइंट बोलोगे। ओके सर। अक्षय को पॉजिटिवली बोलना है, शार्दुल आपको नेगेटिवली। यस हेलो सर। सर 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 हाँ, मेरे को टॉपिक क्या है उतना बता दो, मैं पॉजिटिव नेगेटिव दोनों बोल दूंगा, बोलो। ईव टीजिंग। मीन्स लड़कियों का नाम लेना, ऐसा? हाँ, सिर्फ लड़कियों का क्या, बाकियों का भी चलेगा? कुछ जगह है तो एक चीजों को वैल्यू दी जाती है, ऐसा कुछ बोल सकते हो ना आप। समझ रहे? मार्केट में, इस वर्ल्ड में हाँ चलेगा सर। पॉजिटिव मीन्स चिढ़ाना किस तरीके से अच्छा होता है, यही ना? हा, तू निगेटिव्ह बोलायचं, मी पॉझिटिव्ह बोलणार असं. हाँ चालेल, तू पॉझिटिव्ह बोल, मी निगेटिव्ह बोलतो. चल 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 बोल, हा एक हा मांड हा. पॉइंट आपण खेळूया नहीं मस्त नहीं पैकी. नहीं, हा चल मस्त. सर हो म्हणतायत, चाल दे. आपकी इच्छा। शार्दुल, हाँ सर। आप पॉजिटिव पॉइंट बोलने पे एतराज जता रहे हो क्या कि नहीं? नो हाँ सर, शार्दुल चालतंय ना, ठीक है, चाल. अक्षय के नेगेटिव साथ। ड्रॉप, हाँ, शार्दुल नेगेटिव। शार्दुल आप नेगेटिव मला निगेटिव्ह आहे ना. होंगे। सर हाँ शार्दुल आप नेगेटिव लो। हा, शार्दुल, मी निगेटिव्हच घातलंय, त्याने हाँ, पॉझिटिव्ह घातलंय ना, हाँ हाँ ठीक है ठीक है। तेच म्हण. अक्षय गो विथ द पॉजिटिव। अक्षय स्टार्ट कर तू पहिला. अक्षय, नेटवर्क की रहे सर, ऑडियो डिस्कनेक्ट हो गया। हेलो हाँ अक्षय, हा अक्षय. सर, मैं पॉजिटिव बोल रहा हूँ कि नेगेटिव? पॉजिटिव। और वो नेगेटिव, हाँ, हा तो उसे स्टार्ट करने दो. नाही, तू पॉझिटिव्ह बोलतोय ना, तू पहिला मार ना पॉइंट, मग मी बोलतो त्याच्यावरती निगेटिव्ह एक. नहीं तू पहले बोल, तू नेगेटिव, तू पहले बोल. हे बघ, आता ईव टीजिंग याची पनिशमेंट आता ओके, सेक्शन 509. टॉपिक चेंज। ईव टीजिंग की जगह जेंडर चेंज कर रहा हूं मैं। विमेन हैरेसमेंट की जगह मेन हैरेसमेंट। अब तो बोल सकते ना। सर मैन कभी हैरेस होते हैं? वो तो एंजॉयमेंट होती है, सब एंजॉय करते हैं उसे. एंजॉय. ये क्या पॉइंट हुआ सर? ये फीमेल से ज्यादा उसमें मेल मुझे ही पॉजिटिव बोलना है, ऐसा मत करो सर. अरे सर अक्षय टॉपिक फीमेल बदल दो, टॉपिक बदल दो पूरा. एक्चुअली बोलने के हाँ सर, ये हैरेसमेंट में गर्ल्स हैरेसमेंट बोल सकता है, मेन हैरेसमेंट बहुत अलग जाएगा सर. बहुत सारी चीजें हैं बोलने के लिए। आप दूसरे नजरिए से देखो पण मेलच आहे तो तर कसं बोलणार तुम्ही? कुछ कानूनी केसेस हुए हैं प्रीवियस सेशंस में, प्रीवियस इयर्स में, उन केसेस से रिलेटेड बोल सकते सर हो। वो मेरे गाँव में होता नहीं वो वैसा, तो मुझे कुछ समझ में नहीं आ रहा. मैंने सुने होंगे आप लोगों ने, टॉपिक कॉन्सेप्ट. मेन के ऊपर भी हैरेसमेंट के केसेस आए हुए हैं। देखो आप सुनी होगी न्यूज, कुछ लेडीज ने बिल्डिंग से एक आदमी को फेंक दिया था, दिल्ली का केस। ओके, सर थोड़ा अलग टॉपिक, उस वो भी अनजान है, मैं भी पूरा अनजान हूँ. ओके ओके ओके। फ्रीडम, बरोबर ना शार्दुल, बरोबर ना? काय हा चुकीचं हा बोललो का? बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे का? फ्रीडम, हा, तू माझ्या साथ दे, आपण दोघी मस्त जिंकूया. हा. फ्रीडम, में दोगो ऑपोजिट है। फ्रीडम। आज खेळायला काय जाते? हेलो, दोगो फ्रीडम दोगो टॉपिक जिंक- कैसा है?
कौन सा? फ्रीडम। फ्रीडम ऑफ गर्ल्स लेते हैं सर, फ्रीडम ऑफ गर्ल्स। मैं पॉजिटिव, वो नेगेटिव। नहीं, फ्रीडम, आप फ्रीडम के बारे में बोलना है सिर्फ, ओनली फ्रीडम। अक्षय आप नेगेटिव, ओके सर, ओके ओके। अक्षय आप सर नेगेटिव मला निगेटिव्ह आहेत का पॉझिटिव्ह आहेत? ऐसा मत करो सर यार, पॉजिटिव तो पॉजिटिव, नेगेटिव तो नेगेटिव। मैं पॉजिटिव ले रहा हूँ, मुझे कुछ नहीं पता। वो मेरी चॉइस है। सर आपने पहले नेगेटिव बोला, फिर पॉजिटिव, अभी नेगेटिव डाल रहे हो। नहीं, अभी आप नेगेटिव बोलोगे। सर मैं पहले से पॉजिटिव हूँ, नहीं नहीं, ऐसा मत टॉपिक करो चेंज है सर। ना। टॉपिक के अकॉर्डिंग आपको टॉपिक नेगेटिव चेंज बोलना है। पड़ेगा। सर ये मीन्स नेपोटिज्म हो गया सर। शार्दुल, मेरे आपको साल टाइम समझ में आ रहा है? आज चलेगा सर, चलेगा। बोलो, बोल रहे भाई, फ्रीडम पे बोल बोल, मैं देखता फिर क्या करना। बोलो। पॉझिटिव्ह लिबर्टी, लिबर्टी वरती बर का. पॉझिटिव्ह लिबर्टी कसं आहे, आता सगळ्यांना पॉझिटिव्ह राईट्स मिळाले पाहिजे. फ्रीडमच्या नुसार पॉझिटिव्ह राईट्स मिळाले पाहिजे सगळ्यांना. याचं एक एक्झाम्पल देतो तुला. एक आता किती आता फ्रीडम याच्यामध्ये कसं ते वेगवेगळे कीज असतात. जसं की पॉझिटिव्ह फ्रीडम सगळ्यांना असलं पाहिजे. अक्षय, एक्सप्लेन इट प्रॉपरली। निगेटिव्ह फ्रीडम नावाची वस्तू नाही एक्झिस्ट करत, मग पॉझिटिव्ह कसं काय एक्झिस्ट करते? फ्रीडम फ्रीडम आहे, ती कशी घेतली मग जाते तेच ती वेगळी गोष्ट पॉझिटिव्ह आहे। पॉइंट मांडतोय ना मी. पॉझिटिव्ह बघ, पॉझिटिव्ह कसं तुला सांगतोय मी, आता फ्रीडमला सगळ्यांना पॉझिटिव्ह इक्वल असलं लावणं पाहिजे म्हणजे ना हे नाही झालं पॉझिटिव्ह की वरती. पॉझिटिव्ह बोलतोय ना। मग पॉझिटिव्ह पॉइंट वरतीच बोलतोय ना मी. अरे हे बघ, पॉझिटिव्ह म्हणजे हे नाही की पॉझिटिव्ह लावून दिलं आणि झालं भाऊ माझं फ्रीडम, पॉझिटिव्ह फ्रीडम आहे, तो पॉझिटिव्ह पॉइंट होऊन गेलं। यू हॅव टू जस्ट इलॅबोरेट इट। बर ठीक आहे. म्हणजे मलाही समजायला पाहिजे ना मी काय निगेटिव्ह बोलू त्याच्यावर। मी बी लावून देईल निगेटिव्ह फ्रीडम। create a topic, you can. जाऊ दे, नवीन पॉइंट मग आपण मस्त खेळूया। अरे बट काय ठेव टाइम सम. अक्षय, फ्रीडम, आप स्टार्ट करो, डन दो। नेगेटिव, सर पॉजिटिवली। सर उसके पास एडवांटेज है, ही हैज एडवांटेज ऑफ फ्रीडम पे बहुत कुछ कह सकता है, उसे कहने दीजिए सर। फिर आप कब बोलोगे? वरना मैं बोलूंगी सर पॉजिटिव पे। नहीं नहीं, आप बोलो। सर यहाँ पे हर एक चीज मेरे खिलाफ जा रही है सर। ओके, टॉपिक मेरे खिलाफ है, पॉइंट्स मेरे खिलाफ है। नहीं, मैं वो एबिलिटी देख के बोल रहा हूँ, कौन कितना बोल सकता है। क्या आप जब उसके अपोज जाओगे ना, तो आप अपने आप को बूस्ट कर सकोगे, उसका एक एडवांटेज अक्षय। लो सर, अभी आपने जोश भर दिया, मैं डायरेक्ट नेगेटिव पॉइंट पे आता हूँ। हाँ, ओके, गुड। ओके ब्रो, सो फ्रीडम, फ्रीडम म्हणजे आजाद सोडणं, बरोबर? आजच्या मी म्हणजे पोरांवर घेतो हा। आता जसं पोरांना म्हणजे मेल कॅन्डिडेट पोरांना आई वडील फ्रीडम देत नाहीये, का बरं? ते तू विचारतोय का सांगतोय? बाहेरच्या दुनियेत बाहेर पोरगा गेला की आई वडिलांना असं वाटतं हा हातातून सुटला, कारण की बाहेरचं जग मोह मायाचं जग आहे। असं तर मुलींच्या बाबतीत पण होतं ना. बाहेर मी जर पोरांच्या बाबतीत सांगतो ना, नाही मी दोघांचं पण सांगतोय. नाही मला पोरांचं पाहिजे, मी पोरगा आहे। अरे पण मी दोघांसोबत म्हणजे बद्दल बोलतोय ना. मी पोरी वन पर येईल, पहिले पोरांचं निपटाळून घेऊ आपण। नाही पण हे तू मत कसं काय मांडू शकतो की मुलाला बाहेर सोडल्यावर तो बिघडतो? मग अरे हे तुझं कर्तव्य आहे मला हे समजून म्हणजे मला चुकीचं ठरवणं, हे तू समजव आता मला। बर, आता हे तू कशावरून सिद्ध करू शकतो की पोरांना बाहेर सोडल्यावर ते बिघडतात?
तसं तर मुलींचं पण होतं ना. अरे पण मी पोरांची गोष्ट करतोय ना. मी त्याची पण सांगतोय ना. पोरांची पण म्हणजे मी हे बघ. अगोदर काढतो मुलांचं, हम्म. पण फक्त तू मुलांचंच कसं काय मत मांडलं अरे म्हणजे स्टार्टिंगला? मी म्हणून सांगत होतो तू स्टार्ट कर. माझी स्टार्टिंग अशी असते. मागच्या डिबेटला मी अशी स्टार्टिंग केली होती 2000. अरे म्हणजे स्टेप बाय स्टेप जाऊ आपण, असं बसकन नाही, बागी बागी जाऊ. हा हे बघ, आता मी पॉइंट सांगतो पॉझिटिव्ह एक. तुझ्या काय म्हणणं बोल आहे चल. की याला याला अपोज कर पण. हे बघ, याला अपोज कर की बुवा पोरांना फ्रीडम भेटत नाही, याच्यावर अपोज कर. नाही पण तू म्हणूच कसं काय शकतो की पोरांना फ्रीडम भेटत नाही? याचं काही प्रूफ असलं पाहिजे, एक्झाम्पल दे ना मला. एक्झाम्पल देऊ का? आता समजा असा तू बाहेर गेला आणि तुझ्या घरच्यांना वाटलं बोले आता हा बाहेर गेला, हा बिघडला. आता हे बघ, मी गावाकडची परिस्थिती सांगतो. गावाकडच्या पोरांसोबत जास्त होतं. हम्म. गावाकडच्या पोरांचं जीवन गावाच्या शाळेहून सुरू होऊन सण आजूबाजूच्या 25 किलोमीटरच्या कॉलेज पासून तिथेच संपतं. त्याच्या पुढे त्यांचे आई वडील जाऊ देत नाही. म्हणतात तू बाहेर जाशील, बिघडून जाशील. बर. पोरगा आई वडिलांना विचारतो, नाही मी नाही बिघडणार. ते म्हणतात नाही, बाहेरची दुनिया खूप खराब आहे, तू तिकडे अभ्यास सोडून काय बी करशील. अशी गोष्टी पोराला विचारल्या जातात आणि त्याला दाबून दिलं जातं, नको तू नको जाऊ, तू घरी बस. अरे असं हे मी गावाकडचा एक्झाम्पल दिला. सिटीकडचे पोरं सिटी मध्ये राहतात, ते फिरतात, ते वावरतात, ती गोष्ट वेगळी. मी गावाकडची परिस्थिती सांगतोय. आता तू या नाही, पॉइंटला कर की गावाच्या पोरांना असं नाहीये काही, असं अपोज कर मला. हा, गावावरच्या मुलांना आहे तसं, पण आता कसं, आता सगळं त्यांचं शिक्षण वगैरे झालं तर पुढं सगळं त्यांना सांभाळायचंय ना. समजा लग्न वगैरे झालं मुलाचं, आता सगळं हे वगैरे त्याला सांभाळायचं असतं ना. मग तो बाहेर इथं राहतो तो तरी काय शिकणार आहे? त्याला बाहेर जाऊन काम करावंच लागणार ना. त्याच्यात तो अरे आता पण जर त्याची समजा बाहेर पहिले जर जाणार असेल तर त्याचे लहानपणापासून घरचे त्याला लग्नापर्यंत अपोज कशाला पर्यंतचं करतील? जीवन आहे ते तरी 30 वर्ष होऊन जातं. म्हणजे 30 वर्षाची फ्रीडम कुठे गेली मग? ते 30 वर्षाची फ्रीडम मग जी तोपर्यंत त्याच्याकडनं कुठं दाबून घेऊन घेतली धरतात ती त्यांना? कुठे गेली मग? तोपर्यंत कुठं दाबून तू धरतात हेच त्यांना? बोलला ना की लग्न झाल्यानंतर तो बाहेर जाईल. तर लग्न झाल्याच्या पहिले मग नाही झालं तर मग तो तिथेच राहील का? मग तेच ना, मी तेच म्हणते, तो तिथंच राहीन का? मी ते सांगतोय ना मी तुला. आता समजा अरे कॉन्स्टिट्यूशन पे समजा लेके जाओ टॉपिक को, आपस में नहीं लड़ना है, कॉन्स्टिट्यूशन पे लेके जाओ फ्रीडम में। आरटीआई है, आरटीई है। सर मेरे को नेगेटिव पॉइंट मिला है, मैं उसको वहीं पे पकड़ के रखूंगा मुझे। शार्दुल कितने अच्छे अच्छे मैंने आपको पॉइंट। पहले ही कहा था, आरटीआई है, आरटीई है। मैंने आपसे पहले ही कहा था, मुझे अगर नेगेटिव पॉइंट मिल गया फिर गया, वो वही रह जाएंगी चक्की। पिछली बार भी ऐसा ही हुआ था। हेलो शार्दुल, हेलो। अरे हा शार्दुल तू हलव ना. आप नो मध्ये वन हेल्प मी प्लीज, नो वन प्लीज। ए मी टाकू नको रे दादा, जितू दे दादा. Point बद्दल. एक मत मांडतो थांब. आता हे तर खरं आहे, ऍडव्हान्टेजेस आहेत फ्रीडमचे. समजा सिटीजन आपल्या गव्हर्नमेंटच्या सिस्टमचा पार्ट, सिटीजन एखाद्या गव्हर्नमेंटच्या सिस्टमचा पार्ट झाला. हा, ते सिटीजनला अलाव करतात की तुम्ही इंडिव्हिज्युअल होऊ शकता. त्यांच्या याची कंट्रीची ओनरशिप वगैरे हँडल करू शकता ना तुम्ही, असं त्यांना वाटतं. अक्षय, विल यू प्लीज रिपीट इट, आय डिडंट गेट दॅट. समजा याचे आहेत, म्हणजे माझ्या मते की फ्रीडमचे ऍडव्हान्टेजेस आहेत. समजा आपल्या एखादा हे व्यक्ती म्हणजे गव्हर्नमेंटच्या अपार्ट हे असं म्हणजे गव्हर्नमेंटच्या
संगती असन तो त्याला हे करू शकतो ना. तो आता समजा गव्हर्नमेंट त्याला सपोर्ट करणार की तू आपल्या याची कंट्रीची आपल्या पूर्ण कंट्रीची आपले हँडल करू शकतो. काय म्हणजे कंट्रीचे काय हँडल करू शकतो? अरे आणि म्हणजे तुम्ही सगळे फक्त आपल्या गव्हर्नमेंटचा माणूस का? गव्हर्नमेंटच म्हणतोय ना मी फक्त. फक्त गव्हर्नमेंटचा माणूस, बाकीच्यांचं काय मग? बाकीच्यांचे फ्रीडमचं काय? त्यांची नाही लागून गेली का? मग फक्त गव्हर्नमेंटच्या माणसाचा कसं काय फ्रीडम? बाकीच्यांचा फ्रीडम नाही नाही का? आता म्हणजे बाकीचे एक माणूस नाहीत का? सिटीजन नाही मी काय म्हटलं, एखादा सिटीजन तू आता इतकं बोलला. गव्हर्नमेंटच्या शार्दुल, फ्रीडम मिलनी चाहिए आपका पॉइंट है. अक्षय फ्रीडम नहीं वो निगेटिव्ह घुस रहा है सर. अहो तेच सांगतोय ना सर मी. सिटीजन आपल्या त्याला हे मिळली पाहिजे ना. तो आपण आता सगळे त्याला सपोर्ट करणार की आपण तू हे आपल्याला म्हणजे तू आपल्या गव्हर्नमेंट सगळं हँडल करू शकतो. त्याला पण फ्रीडम मिळणार म्हणजे सगळ्यांना असे हे राईट्स मिळणार ना त्याच्या. एज्युकेशन, इक्वॅलिटी म्हणजे सगळे आपले जे आहेत सिटीजन्स त्यांना राईट टू इक्वॅलिटी, एज्युकेशन हे मिळायचा अधिकार आहे त्यांना. मला एक गोष्ट सांग, निगेटिव्ह पॉइंट तू बोलतोय का मी बोलतोय? तूच बोलतोय ना निगेटिव्ह. मग आता निगेटिव्ह पॉइंट झाला ना. भेटायला पाहिजे, भेटलाय असं नाही ना. भेटायला पाहिजे म्हणजे निगेटिव्ह. हा मग तेच भेटून गेला तो पॉझिटिव्ह झाला. ऋषिकेश सर, फ्रीडम भेटायला पाहिजे, पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह आहे तेच सांगितलं सर. सर मिलना ठीक है जो कोई बात नहीं. हाँ ठीक है. बताइए आगे बताइए. हाँ. प्रत्येक व्यक्तीची एक चॉईस असते ना फ्रीडमची. प्रत्येक व्यक्तीला म्हणजे आता काय समजा असं इंडिव्हिज्युअल पर्सनलाच नसतं ना. प्रत्येकाला हे असतं फ्रीडम. राइट टू इक्वलिटी. अक्षय, सर मैं भी सरकार के खिलाफ कैसे जाऊं? जाओ ना. तुमने अभी कॉन्स्टिट्यूशन का नहीं देखा, हाँ ना, इसलिए कितना बढ़िया गया. सरकार के खिलाफ गए हो दोनों. पहले लेक्चर में आप नहीं था. 370 भी हो गया. सर्व टॉपिक असेच आहे. नहीं, अच्छे से हेलो सर. हाँ वो फैमिली थी सर बीच में. सर हाँ, राइट टू इक्वालिटी पे नेगेटिव पॉइंट. नहीं, शार्दुल ने आपको पूछा, मैंने उसको इंग्लिश में कन्वर्ट किया बस. राइट टू इक्वलिटी. क्या पूछा सर? मैं क्लियर नहीं हो पा रहा हूँ उसका पॉइंट. क्या पूछा, क्या है उसने मुझे? आज मी काय सांगतोय कि मिलता है या नहीं मिल रहा है? मिळतोय. हा पॉझिटिव्ह पॉइंट आहे ना माझा. सगळ्यांना मिळतोय. अच्छा मिळतोय. हा हाँ, सगळ्यांना मिळतोय. फ्रीडम सगळ्यांना मिळतोय. आजादी मिळालीच पाहिजे असं बोल. राइट टू इक्वालिटी. हा. बरोबर. तेच सांगतो राईट टू इक्वॅलिटी. मिळतंय बुवा आहे ना. आता मी हे बघ, राईट टू इक्वालिटी या गोष्टी आलो ना, तर जे मोठे माणसं असतात ना त्यांच्या समोर मिडल क्लास वाल्यांची काही चालत नाही. ते अगोदरच्या काळी, आता नाही. ते अगोदरच्या काळी आपण आता लगेच असं मध्ये कसं काय करणार. अगोदरचा काळ म्हणजे अगोदरच्या काळी होत होतं असं नाहीये. आता मी होत होतो ना. होत होतं पण आत्ताची कंडिशन तशी नाहीये ना. म्हणजे आता जर कोणी अमीर माणूस कुठेही गेला आणि त्याच्यासोबत गरीब माणसाला उभं करून दिलं, त्यांना तितक्यात तत्काळी न्याय भेटेल बुवा असं. आता फ्रीडम सगळ्यांसाठीच आहे ना. आता का हा बरोबर. मोठा माणूस आहे त्याला फ्रीडम सगळ्यांसाठीच आहे. अच्छा फ्रीडम सगळ्यासाठी ना. म्हणजे फ्रीडम ऑफ एज्युकेशन पण असेल मग. बरोबर. एज्युकेशन, इक्वॅलिटी आता तोच म्हण लोकांना मानलाय भेटतोय ना का फ्रीडम ऑफ एज्युकेशन? काय
हा राईट टू एज्युकेशन फ्रीडम ऑफ एज्युकेशन भेटतं लोकांना. फ्रीडम आहे. इट्स freedom अ बेसिक फंडामेंटल राईट. या So freedom of education is getting to each and everyone or not? Am I right? yes. Many of the people from village are not getting this thing. It has been written that right to equality, right to education is having with each and every person, but it is not implemented properly. Our government is not looking on this point. They are thinking that हमने दे दिया, लोगों ने ले लिया. पर भाई देखो तो सही, कितनों ने लिया, कितनों ने नहीं लिया. मिल गया में से ये बात क्या हो गई? People are not getting the total right to education नहीं हे हुई. बघ, मी हा पॉइंट लक्षात ठेव बर का. Right to vote. हाँ? हा पॉइंट लक्षात ठेव. मी आता तुला एक एक्झाम्पल देतो. आधी- समजा आता हे बघ, आता जे विलेज साईडचे जे म्हणजे असे विलेजेस साईड्स आदिवासी टाईप, तुला असं म्हणायचंय ना की त्यांना वगैरे हे मिळत नाही, मिडल क्लास लोक आहेत ते, असं आहे ना नाही म्हणणं? माझं ते पॉइंट ते तू कसं घेतोय ते माझं पॉइंट मी मांडला. तू त्याला कसं हा. घेतो, कोणत्या सांगतो आकाराने सांगतो बघतोय ते मला माहिती आहे. हा नाही, त्याच्यावरती डिटेल हो सांगतो मी बोल, तुला. तसं बोल. आता हे बघ, हो आता जे याच्या साईडचे आहेत विलेजेस साईड, त्यांचं पण आता कसं प्रत्येक कास्ट ST SC OBC वेगवेगळ्या कास्ट नुसार आता ST ला कसं आरक्षण दिलेलं आहे. म्हणजे आता त्यांच्यासाठी 60 कितीतरी जागा, हे 60 का कितीतरी जागा हे असतात, रिझर्वड असतात. मग त्यांना कोण काहीतरी फ्रीडम मिळालेलं आहे ना एज्युकेशनच्या नुसार. यासाठी आरक्षण एज्युकेशनच्या अनुसार, पण एज्युकेशनच नाही भेटलंय, त्याचं काय? हा मग तेच ना, एज्युकेशनच्या नुसार त्यांना सगळं भेटलेलं आहे. जे जे अरे मी विलेजेस म्हणतो साईडचे एज्युकेशनच असतात भेटलं नाहीये. कोणाला नाही भेटलं. हे जे तू आता जे नावं घेतले ना, STs, NTs, like this thing, people's not getting the education हा properly. नाही त्यांना कुठे They are एज्युकेशन being- नाही भेटलं असं थोडी म्हणलं मी. त्यांच्यासाठी उलट Naxalite जागा पोरांच्या रिझर्वड आहेत बाबतीत काय ST म्हणशील मग? कास्ट मध्ये. The family belongs to Naxalite. Can you explain that they are getting education or not? Can you imagine why they are being a Naxalite in the area of Uttar Pradesh and Uttarakhand? अगर उनको एजुकेशन मिल चुका होता, वो क्यों नक्सलाइट बनते? वो क्यों जंगलों में मच्छरों के बीच रहते? उनको अगर सारे राइट मिल रहे होते तो वो क्यों गवर्नमेंट से लड़ाई करते कि भाई हमें हमारे हक को दो? We want freedom. We don't want to live in this slavery. मग तेच गव्हर्नमेंट आता सगळ्यांना तेच करतोय, सपोर्ट तर करतोय ना, काय ना काहीतरी त्यांच्यासाठी पर्याय तर खोलून देतोय ना. असं नाही का काही आता समजा म्हणजे गावातल्या गावात तरी शिकायला तरी थोडस मिळतं त्यांना. या समजा त्यांना बाहेरच जायचं. नॅक्सलाइटची क्वांटिटी कमी होत चालली आहे. कोणता पर्याय उघडला गव्हर्नमेंटने? विल यू काय तू बोला ना, पर्याय उघडतो गव्हर्नमेंट. मग पर्याय ठेवलेला आहे ना गव्हर्नमेंटने त्यांच्या समोर की कोणता? कोणता म्हणजे आता शाळेत का आता मी होईना सांगू पण विलेजेस साईड मध्ये. मी आहे Government येस school. यू कॅन. ठेवलाय ना पर्याय. त्याला जॉब ऑफर केलेला आहे. त्याला जॉब खूप सारे Sir. जॉब. वाह वाह, मैं यहाँ बैठा हूँ, वो नहीं, वो वहां बैठा है, उसकी मदद कर रहे हो. वाह. मग तू पण तुझ्याच जागेवर बसलेला आहे ना भाऊ. अरे तसं नाही, म्हणजे सर मला पॉइंट सोडून तुला सांगतायत ल्या. अरे पण ती माझी बाजू घेतायत ना. तू याच्यावर मतच काय मांडत नाही निगेटिव्ह. तू म्हणते याला शिक्षण नाही मिळालं, त्याला शिक्षण नाही मिळालं. Hello, sir. राईट टू फ्रीडम, राईट टू एज्युकेशन नाही का? है ना? तेच म्हणतोय ना, एज्युकेशन समजा आता त्यांना गावातल्या गावात तरी मिळतंय ना, बाहेर का होईना गावातल्या गावात ते शिकून मोठे होऊन पण ते बाहेर जाऊ शकतात ना. असं नाहीये की कोणाला शिकायला मिळत नाही.
हे बघ मी तुला एक्झाम्पल देतो, त्याला तू कोरिलेट कर एक शाळेची बिल्डिंग सोबत. ओके, हा आता कोविड-19 चालू कशाची आहे बिल्डिंग बरोबर, कशाची? सगळ्यांना माहितीये. म्हणजे असं कोरिलेट कर बुवा शाळेच्या बिल्डिंगा सोबत, शाळेच्या हा इमारतीसोबत कोरिलेट कर सांगतोय. हे बघ तू म्हटला की बुवा नाही त्यांच्या पूर्ण जवळ पण गावामध्ये तरी आहे, गावाच्या परिसरात शाळा आहे ना, असं बोलला ना नाही तू. शाळा नाही म्हणजे असं असतात ना, म्हणजे तर शाळा त्यांनी तिकडनं जवळपास हा शाळा नसल्या तरी गावातल्या गावात हा शिक्षण जवळपास वगैरे असते घेणं का? म्हणजे हेच म्हणतोय ना, असते मग त्यांनी तिथे जावं आणि हा तेच हा म्हणतोय मी, जावं गावातल्या गावात आणि शिक्षण म्हणजे त्याचा शिक्षण मग असं काही झाडावर नाहीये ना. इमारत पाहिजे, तिथे टीचर्स पाहिजे, पुस्तकं खूप गोष्टी असतात, ते मग त्याच्यावर ते कुठं ते मागतायत, त्यांना फक्त शिकायला पाहिजे हे एवढंच मागतायत ना, तरी पण ते प्रत्येक गावातल्या गावात राज्यात शिकतायत. हॉस्पिटल आहेत. नाही पण सरकारने हे सगळे असे हे ठेवलेले आहेत हे सगळे त्यांच्या समोर पॉइंट्स. हॉस्पिटल असं कुठं आता एक जरी गाव सांग तुम्हाला त्याच्यामध्ये जवळच्या जवळ हॉस्पिटल नाहीयेत. अरे म्हणजे त्यांना शाळाच चांगली, शाळेची बिल्डिंग त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे म्हणून त्यांना एज्युकेशन भेटतच नाहीये. गवर्नमेंटला असं वाटतंय की यार हमने इन्हें राइट टू एजुकेशन दे दिया, इनको स्कूल प्रोवाइड कर दिए, एक टीचर वहां खड़ा कर दिया, ये सब लोग पढ़ने जा रहे हैं. अरे आप देखो तो सही, वो पढ़ भी रहे हैं या नहीं, वो टीचर पढ़ा भी रहा है नहीं, या बस चलो भाई निकलो, होगी छुट्टी आज की, ये राशन पानी लो, निकलो यहाँ से, है ना. मग करेक्ट. दरवेळेस त्यांचा असा राऊंड होत असतो. आता गव्हर्नमेंटने काहीतरी केलंय त्याच्यासाठी तर त्यांना लक्ष द्यावंच लागणार ना त्याच्यावरती. हा करतोय बघ, मग त्यांचा आता प्रत्येक टीचरला जिथं उभा केलाय त्याला तो आता सगळे आता गव्हर्नमेंटला त्याला हे द्यायला लागतो. समजा ते काय स्टुडंट्सला वगैरे पण लय विचारतात दरवेळेस येऊन जाऊन का त्यांचा राऊंड होतो. स्टुडंट्सला विचारतात, Dash team. टीचरला स्टुडंटला पण विचारतात ना. आता समजा माझ्या गावात ग्रामपंचायत कोणाला विचारलं आणि मला विचारलंय माझ्या गावात. हे बघ तू थोडी विलेजेस साईडचा आहे. गव्हर्नमेंटचा जो टीचर असतो फक्त रजिस्टर भरून देतो, 10% सर कम्प्लीटेड, 10 बच्चे आए थे पढ़ के चले गए. गव्हर्नमेंटला वाटतं राईट टू एज्युकेशन सगळ्यांकडे नाही, पोरांकडे डायरेक्ट म्हणजे हायच नाही. पोरं अजून सुशिक्षितच झाले नाही, सुशिक्षित झाले नाही, मग त्यांना दुनिया माहिती पडली नाही, गावातल्या गावातच राहून गेले. मी तुला बोललो ना, वयाच्या लहानपणापासून तर मोठ्यापर्यंत गावातल्या गावातच राहून गेले. त्यांना राईट ऑफ फ्रीडम भेटलाच नाही, कारण की त्यांच्या वडिलांना वाटलं हा जर शिकून गेला उदय बाहेर आणि आता तू सुधून जाईल. मी तुला बघ पूर्ण नाही लिंक पण जोडून दिली की अशी काडी सोबत काडी है ना. नाही पण आई वडिलांना पण वाटतं ना की आता मोठा झालाय याला कुठं बाहेर वगैरे पाठवून शिक्षण वगैरे घ्यायला पाहिजे ना, असं नाही. आता जे आई बापांना जेवढं जमत असेल तेवढं ते करणार, इथंच शिकवणार ते. नंतर मुलाला इच्छा असेल पुढे जायची तर तो जाऊ शकतो ना. त्याचे आई बाप थोडी त्याला अडवणार आहेत, कारण की पुढचं सगळं सांभाळ वगैरे पुढं त्यालाच करायचंय. आळून घेणार म्हणजे अरे आळून घेतात, डायरेक्ट म्हणतात अरे आडून आपली शेती घेतात खूप पण ते गडबड, लहान वयामध्ये शेती खूप आहे लहान आपल्याकडे, गरीब वयामध्ये बस आडून असं घेतात ते. तसं. फ्रीडम टॉपिक चालू आहे. लहान वयामध्ये मोठी वय किती मोठी वय म्हणजे मोठ्या वयामध्ये पाठवतात असं नाहीये ना. मोठ्या बस वयामध्ये मोठ्या वय पाठवतातच. पाठवत नाही. अरे पाठवतातच असं म्हणतोय मी. पाठवतातच 110% हा ही इज गोइंग टू आउटसाइड ऑफ द सिटी. हा, मग आता त्याला पुढे असं आहे. शिकायचं असेल तर तो जाणारच ना. आजादी के ऊपर भी लेके जाओ कुछ. किधर आजादी एनडीए एस्पिरेंट हो ना आप लोग. गांव में हिंदुस्तान की आजादी क्या. हाँ, ब्रिटिश और इंडियंस के बीच में कुछ मसला उठाओ. शेतुल तू 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 पॉइंट उड यार, मला निगेटिव्ह मध्ये उडता आणि येते तू पॉइंट पॉझिटिव्ह मध्ये आजादीकडे. बरं थांब. गावात काय बोलत होता आदित्य? मी नाही बोललो रे. हा आदित्य बोलत होता ना. हो मी काहीच बोललो नाही हा. मला माफ कर. बोलून अर्धा तास झाला. मी नाही बोललो. ओके,
फ्रीडम टॉपिक ओवर. आर्यन सर ये ना ये आर्यन and ऋतिक. ऋतिक, हेलो. आर्यन, चलो ओके Yes, अक्षय. ऋतिक. थँक यू सर. ओके ओके. ऋतिक, ऋतिक, हेलो. ऋतिक बखाळे, हेलो. हेलो. ऋतिक कौन था? कोई बताएगा? फर्स्ट टाइम ज्वाइन हुआ था ऐसा लग रहा है. हेलो ऋतिक. ओके, ऋतिक नाना बखाळे.